नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 5 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउझरचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल. रिझ्यूम लर्निंग वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 5 नंबरच्या सेशनवरती जायचं आहे. या ठिकाणी भाषा निवडून घ्यायची आहे. लॅब अवरला जायचं आहे आपल्याला. त्यातला पहिला ऑप्शन आपण घेतोय नॉलेज चेकचा. नॉलेज चेक वरती क्लिक आपल्याला करायचं आहे आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करायचं आहे. यातला पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडो मधील फाईलचं एक्सटेन्शन दाखवते. तर या इमेजला जर आपण क्लिक केलं ना, तर जनरल मध्ये ज्यावेळेस हायलाइट केले जाते तर इथं फाईलचं एक्सटेन्शन दिसते आपल्याला. जसं मी एरोना मूव्ह करतोय तर .docx या फाईलचं एक्सटेन्शन आहे, म्हणजे डॉक्युमेंटचं. म्हणजे आपल्याला पहिल्या नंबरचा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. कोणतं चित्र क्विक ऍक्सेस एरिया हायलाइट करतं. हे इमेजवर जर आपण कधी गेलो ना, तर इथं या साईडला एक क्विक ऍक्सेस एरिया दिलेला आहे. इथं वरती क्विक ऍक्सेस एरिया दिसतोय आपल्याला. उदाहरणार्थ काय की जसं दिस फाईल मध्ये जायचं असेल, डेस्कटॉपला जायचं असेल, डॉक्युमेंटला, डाउनलोडला, म्युझिकच्या लायब्ररीला किंवा पिक्चरला, तर आपण सहज त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर ते लायब्ररी असेल, ते फोल्डर असेल, ते लगेच ओपन होऊ शकतं. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी जो पर्याय निवडायचा आहे तो सुद्धा 2 नंबरचाच निवडायचा आहे. नवीन फोल्डर जर तयार करायचं असेल आपल्याला डेस्कटॉप वरती, तर त्यासाठी एक शॉर्टकट की वापरल्या जाते. आणि ती शॉर्टकट की कोणती आहे तर कंट्रोल शिफ्ट आणि एन. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचंय, 2 नंबरचाच पर्याय त्या ठिकाणी वापरायचा आहे. खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्कबार वरील स्टार्ट बटन दाखवलेले आहे. जर इथं बघितलं ना तुम्ही, तर टास्कबार इथं हायलाइट केलेलं आहे. टास्कबार मध्ये स्टार्ट बटन, म्हणजे आपल्याला इथं सुद्धा नंबर 2चाच पर्याय निवडायचा आहे. खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही. जसं की वॉलपेपर डेस्कटॉपला असतो, टास्कबार असतं, आयकॉन पण असतं, फक्त टायटल बार नसतं. टायटल बार हे ऍप्लिकेशन मध्ये असतं, म्हणजे टायटल बार पर्याय आपल्याला निवडायचा आहे. फोल्डर सिस्टमला तिच्यातल्या रिकाम्या जागा आणि यांनी तयार केले जातात. जसे की फोल्डर आणि सब फोल्डरमुळे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय तुम्हाला वापरायचा आहे या ठिकाणी. विंडोज एक्सप्लोरर मधल्या ऍड्रेस बारला रिकामी जागा असं देखील म्हणलं जातं. ब्रेड क्रॅम्प्स याला असं म्हणायचंय. म्हणजे पहिल्या नंबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचंय. विंडोज एक्सप्लोरर मध्ये एक शोध बॉक्स आपल्याला कम्प्युटरमधील फाईल्स आणि फोल्डर शोधण्यास मदत करतो. पण केव्हा तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्वाचे शब्द टाकाल तेव्हा, म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. कम्प्युटर मधल्या फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी रिकामी जागा एक सोयीची पद्धत असते. म्हणजे फोल्डर्स त्या ठिकाणी आपल्याला निवडावे लागतात. पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही. तर या ठिकाणी आपल्याला स्टार वापरता येत नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने 10 नंबर प्रश्न आपण सोडवले नॉलेज चेकचे. त्यात आपण जातोय नंतर सेशन कम्प्लिशनला. सेशन कम्प्लिशनला क्लिक करायचे, स्टार्ट बटनावरती क्लिक करायचे. 4 प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या द्यायचे. कोणत्या प्रकारच्या डेटा फाईलमध्ये वित्तीय अंदाजपत्रक म्हणजे फायनान्शियल बजेट तयार केल्या जाईल. म्हणजे वर्कशीटमध्ये. वर्कशीटला दुसरं नाव एक्सेल आहे. एक्सेलला आपण स्प्रेडशीट म्हणतो. स्प्रेडशीट मध्ये हे तयार केलं जातं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वर्कशीट पर्याय निवडायचा आहे. कर्मचाऱ्याबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नाव, पत्ता, संबंधित वैयक्तिक माहिती समावेश होतो, त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईलमध्ये जतन केल्या जातात. तर डेटाबेस DBMS ते फाईल्स असते. म्हणजे डेटाबेस आपल्याला पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. इंटरनेट हे जगातील सर्वात मोठं नेटवर्क आहे. म्हणजे आपल्याला पहिल्या नंबरचा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. मूळ फाईल खराब झाल्यास किंवा तो हरवल्यास वापरता येऊ शकणारा त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बरोबर पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीनं सेशन कम्प्लिशन आणि नॉलेज चेक आपण पूर्ण कंप्लीट केलंय. तुम्हाला 5 नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. ओके, थँक्यू.